वाटोळ झालंच आहे, सत्यानाश झालाय. त्यापेक्षा दोन समाजाला आपसात पेटवण्याचं काम सुरू आहे. बोगस प्रमाणपत्र देणं आणि त्याचं सरकारला पाठिंबा असणं यावरूनच ओबीसीला खड्यात घालण्याचं षडयंत्र चाललेलं आहे. वाटोळ झालंच आहे, सत्यानाश झालाय. त्यापेक्षा काय चाललंय, कुठे घेऊन चाललात? आज मी पाहतोय मराठवाड्यामध्ये पेटलाय मराठवाडा. प्रमाणपत्राला कुठेतरी भुजबळांनी विरोध केलेला आहे. श्वेतपत्रिका तुम्ही देखील जाहीर केली. असं आहे की मंत्रिमंडळातील दोन सहकारी या संदर्भात सातत्यानं बोलत आहेत. भुजबळ साहेब असतील किंवा पंकजा मुंडे. पंकजा मुंडेंनी तर सरळ सांगितलं की पंकजाताई म्हणतात की त्याची श्वेतपत्रिका काढा. तर उपसमितीकडे मागणी केली आणि काढली पाहिजे ना. मी त्यासाठी पत्र दिलं आहे की मंत्रिमंडळातील एक सहकारी जर म्हणतायत की काढा, तर मग सरकार का लपवत आहे? राहायला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम ही सगळी खाडातोड करून चाललेली आहे, खाडाखोड चाललेली आहे. आणि अशा प्रकारे बोगस प्रमाणपत्र देणं आणि त्याचं सरकारला पाठिंबा असणं यावरूनच ओबीसीला खड्यात घालण्याचं षडयंत्र चाललेलं आहे. मुख्यमंत्री काही म्हणू देत, भुजबळ साहेब काही म्हणू देत. आता भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळामध्ये भुजबळ साहेब आहेत, त्यांनी ती भूमिका मांडताना उपसमितीपुढे मांडली, कॅबिनेटपुढे मांडली की मला माहीत नाही. परंतु बाहेर त्यांची भूमिका जी आहे ती सरकारची भूमिका आहे की सरकारच्या विरोधातली भूमिका आहे, यावर आता चर्चा आहे. काल ते नागपूरच्या भाषणात म्हणाले की आता एकच किरण आहे, फडणवीस साहेब. मग फडणवीस साहेबांच्याकडे बसून हे जो काही प्रश्न निर्माण झाला आहे तो JR काढल्यानंतर तो सोडवण्याचं धाडस केलं पाहिजे, दाखवलं पाहिजे. आणि वारंवार हे अशा पद्धतीनं जर ओबीसीचं नुकसान होत असेल तर आम्ही कोणाला ओबीसीमध्ये येऊ देणार नाही किंवा घालवणार नाही, घुसवणार नाही, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. आणि आज 50 लाख लोक तयारी करतायत सगळी यायची, त्याची तयारी झालेली आहे. दर महिन्याला एक तहसीलदार 1000 दाखले देणार आहे. काय चाललंय, कुठे घेऊन चाललात? आज मी पाहतोय मराठवाड्यामध्ये पेटलाय मराठवाडा. या सरकारच्या नालायकपणाच्या भूमिकेमुळे मराठवाडा अख्खा बहिष्कार टाकण्याचं काम सुरू आहे. शाळेतील मुलं काढत आहेत, ओबीसीच्या मुलं असतील तर मराठ्याच्या शाळेतून काढणं सुरू आहे. काल कळमनुरी तालुक्यामध्ये ओबीसी आणि मराठा समाजामध्ये संघर्ष होता वाचलाय. पोलीस अधीक्षक तिकडे पोहोचले कळमनुरी तालुक्यामध्ये. मराठा समाजाने ओबीसीच्या लोकांना घेराव घातला होता. पण हे द्वेषाचं राजकारण सगळं सुरू आहे. दोन समाजाला आपसात पेटवण्याचं काम सुरू आहे. आणि कुठल्या दिशेनं घेऊन चाललाय महाराष्ट्र तुम्ही? एकतर तुम्ही महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने जात नाही आणि ते हे असले घाणेरडं राजकारण करून जातीपातीचं त्याला खड्यात खाईत लोटण्याचं काम सुरू आहे. मला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जर सरसकट नसेल तर तो JR तो काही अहवालचा फॉर्म काढलाय, त्यामध्ये ज्या व्यवस्था केलेल्या आहेत यातून स्पष्टपणे मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र दिले जात आहेत आणि ते सपाट्यानं वाटलं जात आहे. पॉलिटिकल कालच मी अधिकृतपणे सांगेल, नांदेडच्या एका मोठ्या बीजेपीच्या नेत्याने फोन करून त्यांच्या मतदारसंघातील मराठा समाजाच्या नेत्याला, समाज कल्याण अधिकाऱ्याला फोन करून, मी त्याचं नावही घेईल पुढे, मला आज नाव घ्यायची गरज नाही, त्याचं प्रमाणपत्र काढून देईल. हे कसलं काय? त्यामुळं मलाही भुजबळ साहेबांना विनंती आहे की आता आपण सगळे बैठक बोलवा, सगळ्यांना बोलवा, काय ते भूमिका आपण एक भूमिका घेऊ आणि पुढे जाऊ. नाही तर वाटोळ झालंच आहे, सत्यानाश झालाय. त्यापेक्षा ओबीसीत आता गरीब समाजाचं काय होईल म्हणून ते टाव फोडतायत. पूर्णतः मराठवाड्यामध्ये भयानक वातावरण निर्माण झालेलं आहे. ओबीसी नेते सगळे एकत्रित येऊन हे सगळं लढणं गरजेचं आहे का? कारण वेगवेगळे नेते तेच म्हणतो आहे पंकजाताईंना पण भुजबळ साहेबांना पण की आता बोलवा सगळ्यांना, आम्ही पण येऊ आणि या एकत्र. तुम्ही इकडे जाऊन जाणार, आम्ही तिकडे जाणार आणि आपलं वाटोळं होईल. एकाने सरकारची भूमिका घ्यायची, दुसऱ्याने मुख्यमंत्र्यांची तारीफ करायची, तिसऱ्याने उपमुख्यमंत्र्यांची तारीफ करायची. मग आता हे कोण करताय? मग ही जर तारीफीचे फुल बांधताय, मग हे झालं कशामुळे, कोणामुळे झालं? सरकारमुळे झालं ना. मग सरकारमध्ये तुम्ही आहात तर सगळ्यांना बोलवा. आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की तुम्ही जर ओबीसीचं नुकसान होत नाही असं म्हणताय तर बोलवा सगळ्यांना आणि सांगा कसं होत नाही. आम्ही सांगतो कसं होत आहे, आमच्याकडे पुरावे आहेत. तिकडे ज्यावेळी अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला, त्यावेळी दंग झाला, त्याच्यामध्ये शरद पवार गटाचे आमदार होते. असं आहे, आता शरद पवार गटाचे आमदार होते की नव्हते ते सगळ्यात तुमच्या मीडियाला माहित आहे. त्यावेळेस कोण होतं, काय लाठीचार्ज करायची गरज होती आणि सरकार कोणाचं होतं लाठीचार्ज झालं त्यावेळेस? आदेश देणारे कोण होते? कशाला केलेत लाठीचार्ज?
कुणाला हिरो बनवायसाठी लाठीचार्ज केला काय, असं जर आम्ही म्हटलं तर? त्यामुळे दुसऱ्याकडे बोट दाखवत असताना लाठीचार्जच्या वेळेस म्हणजे शरद पवारांचे आमदार होते म्हणून लाठीचार्ज केला काय, असं म्हणायचं आहे काय? हे फाटे फोडून मूळ विषयापासून बगल देणं आणि आपण सरकार ठीक आहे, भुजबळ साहेब तर सरकारचीच भूमिका घेतली, पण हे झालं याचं पाप कुणाचं आहे? सरकारचं नाही. भुजबळ साहेबांना विचारलं पाहिजे की हे पाप कुणाचं आहे, सरकारचं आहे की नाही आहे? हा जी आर कोणी काढला, सरकारने काढला की नाही आहे? आज सगळीकडे टाव फोडला जात आहे, रडत आहेत लोक, आत्महत्या करतायत. तर काल यादी वाचून नकली भुजबळ साहेबांनी म्हणजे आज आणि काल रात्रीची पण एक घटना घडली, माझ्याकडे मोबाईलवर मेसेज आला. हे असं करू नका, सगळ्यांना एकत्र बोलून हा जो काही पिढा झालेला आणि याचं नुकसान होत आहे यावर मार्ग काढा, अशीच आमची भूमिका आहे. राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरामध्ये आपण बघतो बॅनर लागले, ताई दादा एकत्र याबाबत विचार करा. कुठेतरी राष्ट्रवादीतील सुद्धा परिवारवाद संपवून एकत्र येणार का दोन्ही पवार कुटुंब? ते त्यांनाच विचारलेलं बरं. मी परिवाराच्या संदर्भात मला बोलण्याचा अधिकार नाही. कोण एकत्र येत आहेत, कोण विभक्त होत आहेत, तो त्यांचा अधिकार आहे. शेवट मी त्यावर मला माहिती नाही. तेवढं बॅनर लागल्यामुळे मी प्रतिक्रिया देऊन त्याच्यावर काही चर्चा करणं हे उचित होणार नाही, असं माझं मत आहे. भुजबळ साहेबांचं एक वक्तव्य आहे, ते असं म्हणतात की जरांगे यांच्या स्टेजवरती गेलेले जे नेते आहेत त्यांना लक्षात ठेवा आणि निवडणुकीत पाडा, अशा प्रकारचं वक्तव्य केलंय. महायुतीच्या नेत्यांकडे रोख आहे त्यांचा. असं आहे, ते जर तिकडे गेले म्हणून पाळा म्हणत असतील तर मग सरकारच पाळलं पाहिजे. हे जी आर कोणी काढला, सरकार म्हणून काढला की मंत्री म्हणून काढले? पाळा ना सरकारला. मग सरकारला त्या पदावर तो कुठला अधिकार आहे जी आर काढून ओबीसीचा वाटोळा करणारे सरकारला? त्यामुळे यातून अनेक मार्ग म्हणजे चर्चा होईल वेगळ्या मार्गाने. पण एक आहे की हे ते म्हणतायत की त्याला पडा, हे याला पडा. अरे आता ओबीसीचं नुकसान होत आहे त्याचं काय? प्रमाणपत्र वाटले जात आहेत त्याचं काय? ते कसं रोखणार? तो जी आर कधी रद्द करणार? जी आर रद्द झालाच पाहिजे, पण कोण करणार? आम्ही करणार काय? आज मोर्चे निघत आहेत तर सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी करायला पाहिजे ना. कोण करणार आहे? त्यामुळे बोलण्यापेक्षा ठणकावून सांगा. बाहेर आपण भूमिका मांडतो तशी आतमध्ये पण मांडा. राहुल गांधींनी काल पुन्हा एकदा निवडणूक आयोगावरती पत्रकार परिषदेत त्यांनी वोट चोरीचा आरोप केलेला आहे. मात्र या सगळ्यावरती सातत्यानं जे पुरावे राहुल गांधी सगळ्या माध्यमांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामध्ये काही तथ्य नाही असा आरोप सुद्धा भाजपकडनं केला जातो. वकिली तर करतील ना, चोरांच्या मनात येईल का? जे ते चोरी केली आहे त्यांना तशा हे लागणारच, बुडाला आग लागणारच. ती आग लागताना दिसतंय आम्हाला माहिती आहे. राहुल गांधींनी पुराणीशी मानलंय. दम आहे तर तुम्ही टाका ना विरोधात, या करा याच्या कोर्टात तुम्ही जा ना, करा ना कारवाई राहुल गांधीवर. कालीची पत्रकार परिषद म्हणजे लवंगी बॉम्ब सुद्धा नाही असं फडणवीस म्हणतात. काय फुटेल ना, अजून बाम फोडायचे आहे. आपला बाम आहे अजून होईल ना. भाजपचे आमदार आहेत गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची अवलंब. बघा, कोणाच्या आईवर हा खरं म्हणजे आईला शिवे. हा असा मूर्ख पागल कुत्र्या आणि चावल्यासारखं बोलतोय. कुत्र्यापेक्षाही आता हे शब्द मला बोलायला नको. एखाद्या आईच्या वर अशा प्रकारे बोलणं, अरे कुठली संस्कृती आहे, कुठल्या याच्यावर संस्कार आहे? आणि ही पद्धत महाराष्ट्रात कधी नव्हती. कुणाच्या पाडवळाच्या भरोशावर बोलतोय. वाटोळ झालंच आहे, सत्यानाश झालाय. त्यापेक्षा हिंमत कशी होते? एखाद्याला राजकारण्याला स्वतः एखाद्याला शिव्या देणं ठीक आहे, पण आईपर्यंत जाणं, ती शिवी कुणाला लागते? यांची औलाद नाही म्हणणं म्हणजे इतके नालायक आणि करंटपणा महाराष्ट्राच्या राजकारणात, हरामखोरीपणा मी पहिल्यांदा बघतोय. आणि हे काही योग्य नाही. अशा व्यक्तींना राजकारण ठेवायचं की नाही हे त्या पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे. सर, हिंदी में जानना चाहेंगे जिस तरीके राहुल गांधी ने प्रेस कमीशन का पूरा जो उन्होंने एक रिपोर्ट ली, रिपोर्ट में कहा है कि ये सब गलत, उन्होंने जो फैक्ट्स है वो सब गलत है. किस तरह देखेंगे सर आप? सीधा सीधा है, जहाँ वोट चोरी हुई है उसका एविडेंस के साथ नहीं दिया. अब एक आदमी, उनके 12 लोगों के वोट डिलीट होते हैं कर्नाटक से, वो कहता है कि मुझे पता ही नहीं है कि वोट चोरी नहीं है, वोट डिलीट करना, डिलीशन करना, ये किस बारे से? अरे क्यों छुपाते हो? चोरी करके तुम इलेक्शन जीते हो. वोटों की चोरी, वोटों की हेराफेरी करके, चाहे मोदी की सरकार हो या फडणवीस की सरकार हो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.
झूठ के पुलिंदे मत बांधो। राजौरा में क्या हुआ, रिपोर्ट हुई ना, किसने रिपोर्ट दी? कलेक्टर ने रिपोर्ट दी, चोरी हुई करके रिपोर्ट दिया ना, हमने तो नहीं दिया। रिपोर्ट किसने दी? गवर्नमेंट ने कार्रवाई की। इसका मतलब पूरा क्लियर है। और तुम ये जो कहते हैं, अरे कहां पे तुम जब सरकार में आए थे कोई महाराष्ट्र में कोई जल्लोष दिखा क्या? कभी हार तोड़ा दिखा, कभी स्वागत सत्कार दिखा, कभी ढोल बजे? इसका मतलब यही है तुमने इलेक्शन का कमीशन का आधार लेकर वोट चोरी करके खुद का ढोल बजा लिया। और कहते हैं कि राहुल गांधी के पास में एविडेंस है तो दे, एविडेंस तो दे रहे, ओपन दे रहे, प्रेस कॉन्फ्रेंस लेकर दे रहे, कार्रवाई करे। जब हमने एविडेंस हुआ ये मांगे तो इलेक्शन कमीशन क्यों भाग रहा है, क्यों प्रेस कॉन्फ्रेंस करता है? जब हमने पुरावा जो दिया था उसको उसका आंसर मांगा था, आप हमें सीसीटीवी फुटेज दीजिए, क्यों नहीं दिया? अब खुद भागना और उसकी वकीली करना चोरी छुपाने के लिए, तो मैं कहता हूं कि सब मिली भगत है, इसीलिए इस तरह की बातें हो रही। सर, जिस तरह सुप्रीम कोर्ट ने कहा है कि लोकल बॉडी इलेक्शन जो है महाराष्ट्र में जल्द से जल्द होना चाहिए, उसी के साथ जो वोट चोरी जो है क्या महाराष्ट्र में लोकल बॉडी इलेक्शन में हो सकती है? क्या एसआईआर जिस तरीके से बिहार में किया गया, क्या वो महाराष्ट्र में भी होना चाहिए लोकल बॉडी इलेक्शन में? नहीं, देखो महाराष्ट्र में लोकल बॉडी चुनाव में हमने सबको आगाह कर डिजिटल या अपने ऑनलाइन जो वोटिंग होती है वो वोटर्स रजिस्टर्ड होते हैं, तो उसमें हेराफेरी करते हैं आखिरी दिन तक। अब आखिरी दिन तक कौन देखता है? अपने प्रचार में सब लोग होते हैं और उस वक्त इलेक्शन डिक्लेयर होने तक जो समय होता है या आचार संहिता नहीं, तब तक ये नाम अपना नाम एडिशन हो सकता है। अब उसमें भी उस समय नहीं मिलता एडिशन के लिए, तो उस समय ये लोग फायदा उठाते हैं और जो नहीं चाहिए उसका नाम भी डिलीट करते हैं, और जो चाहिए जो नहीं है अपने फेवर में उसका डिलीट करो, और जहां पे अपन कम है तो वहां पे जोड़ो। ये धंधा क्लियर चल रहा है। हमने सबको इंस्ट्रक्शन दिया है, सबसे चर्चा किया है कि आज इसके ऊपर ध्यान दो, और जहां भी हम लोग ये महीने में 15 अक्टूबर तक हमारा महाराष्ट्र प्रदेश में हम एक यहाँ पे व्यवस्था की जा रही है। मैं ये नहीं कहूँगा कि हम लोग कुछ लोगों को, एक्सपर्ट को यहाँ पे बिठाकर हर जगह के वोटिंग के वोटर लिस्ट के बारे में हम लोगों को तकरार प्राप्त हो जाएगी, तो हम लोग उसके ऊपर आगे इलेक्शन कमीशन को लिखते जाएंगे और कार्रवाई के लिए उसको बाध्य करेंगे। सर, जिस तरीके से टैरिफ जो है अमेरिका ने भारत के ऊपर लगाया था, 50% टैरिफ लगाया था, उसके बाद कहीं ना कहीं सर एक ट्रम्प का एक दोगलापन हम कह सकते हैं कि मोदी की तारीफ करते हुए नजर आते हैं कि जिस तरीके से पूरा वो बाहर जा रहे हैं, अलग अलग देशों से मिल रहे हैं, क्या करना चाहिए सर? इसको किस तरह देखिए सर? नहीं, देखो ये पॉलिसी के बारे में मैं अभी टैरिफ के बारे में इतना ही कहूँगा कि उसने तो लगा लिया, पीछे तो नहीं लिया है। अब लोग मोदी जी चाइना जा रहे हैं, मोदी जी नहीं, दोस्ताना तो टूट गया है, वो दोस्त सिर्फ इलेक्शन तक था। अभी तो कोई दोस्ताना मुझे ट्रंप के साथ में नजर नहीं आ रहा, और वो पुतिन के साथ में हाथ मिलाते हैं, तो ठीक है, नया नया दोस्त ढूंढने की मुसीबत आ गई पुराने दोस्त को भूलकर। तो आगे देखो कौन किसके बारे में क्या कहने से आज ये टैरिफ से जो महाराष्ट्र का, अपने देश का जो नुकसान हो रहा है ये दिख पड़ रहा है। इससे जो अभी रिएक्शन आना शुरू हुआ है, तो इससे पता चलेगा कि कल के इकोनॉमी में क्या असर होने वाला है, आम आदमी के ऊपर क्या असर होने वाला है। अगर ये सब कुछ इसमें रास्ता निकलता है तो देश के लिए अच्छा है। टैरिफ करने से टैरिफ पे चर्चा हो तो अच्छा है, और टैरिफ कुछ कम होता है तो फायदा है। केवल एक में का तारीफ करके टॅरिफ वैसे ही रहे तो फिर क्या फायदा होगा? सर, आपण बघतोय लोकसभेच्या इलेक्शन नंतर 7 महिन्यांमध्ये तब्बल 14 लाख वोटर वाढल्याचं पाहायला मिळालं, विशेष करून राजुरा आणि ठाण्यामध्ये हे मतदार वाढल्याचं पाहायला मिळालं। बघा, महाराष्ट्रात तर ही मतं म्हणजे जेवढी संख्या 5 वर्षात वाढली नाही तेवढी 6 महिन्यात वाढली विधानसभेत। लोकसभेमध्ये 19 ते 24 मध्ये 5 वर्षात जेवढी महाराष्ट्रात वाढायला पाहिजे त्या प्रमाणात मग त्यावेळेस 5 वर्षात मतं नाही वाढली आणि अचानक 5 महिन्यातच एवढी मतं कशी वाढली? आणि आत्ताही सुद्धा ही जी मतं वाटत आहे हे विधान आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातली यांची तयारी आहे या पद्धतीनं। कारण निवडणुका पुढे ढकलण्याचं कारणच हे आहे की सरकारच्या विरुद्ध जनतेचं वातावरण, जनता आता पेटून उठली आहे। जनता या सरकारला धडा शिकवण्याच्या तयारीत आहे, त्यांच्याकडे काही सर्वे आले असतील म्हणून निवडणुका पुढे ढकलण्याचं काम चाललेलं आहे।
सुप्रीम कोर्टाने सांगितलं निवडणुका लगेच घ्यायला पाहिजे होत्या. तर हे जी काही व्यवस्था आहे यावर आमचं लक्ष आहे. पण एक आहे की हे सरकार प्रामाणिकपणे निवडणुका जिंकू शकत नाही, इमानदारीनं जिंकू शकत नाही. बेईमानी करतील, मतांची हेराफेरी करतील, मतदार यादीमध्ये गोंधळ घालतील आणि सगळ्या इलेक्शन यंत्रणेचा वापर करून निवडणूक जिंकण्याची यांना सवय लागली आहे. यांना इमानदारी निवडणूक जिंकण्याची सवय नाही लागली आहे. हे त्याचे ॲडिक्ट झाले आहेत. एखाद्याला नशेचे ॲडिक्ट असतात तशी या संदर्भातलं ते ॲडिक्ट झाले. त्यामुळे ते कुठल्याही स्तराला जातील. पण आमचं सर्व या गोष्टीवर लक्ष आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.